मनात काय करणार आहे तुला नाही चला आपण गणपती देवाचं ते काय करतो त्याकडे बघूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी नितेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नितेश नारायण या यूट्यूब चॅनलवरती. आपण चाललो आता देवळात. वाजले सकाळचे 5:48 म्हणजे 5:45 झाले आणि आपण बरोबर सकाळी जातो 6 वाजता. बघा थोडंसं उजाडलं नाही, निळं दिसतंय बघा. जस्ट आता उजाडलं नाही. याच्या पुढे जे 10-15-20 मिनटं असते ना तिथून थोडंसं उजाडेल. पण आपण आता थोडंसं लवकर जातो आहे कारण की ना आज सोमवार असतं. सोमवारी थोडी लवकर पूजा होते आमच्याकडे गांगोच्या देवळात. सो चला आपण जाऊया आता गांगोच्या देवळात. तो वाजल्या 6 आणि आपण आता पोचलो तर ऑलमोस्ट पोचलो. बघा थोडंफार सकाळ झालेली आहे आमच्याकडे. थोडंसं अंदूक दिसायला लागला. हा बघा व्यवस्थित अंदूक दिसता. आमची ही देवाची वाट आणि मी तिकडे जात आहे. सो पुढे गेलेत की नाही माहिती नाही, पण ते काकांका विचारलेले काल. तर काकाने सांगितलं नाही होतं की आम्ही 6 वाजेपर्यंत जात आहोत. तर ते पुढे गेले की पाठी गेले काय समजत नाही. सो चला बघूया आता काय ते. आता थोडंसं चांगलं सोडलं. किती सेकंदाचा मिनिंग, जास्त सेकंदाचा फरक नसतो. सो हे बघा पाखरांची आवाज आहे का. हे बघा प्रवेशद्वार मस्तपैकी असं थोडं दिसत आहे. समोर थोडीशी लाईट दिसत असतात पुढे देवळाकडे. कोण इले आहेत की नाही माहिती नाही, की गाडीने गेलेत ते. सो चला हो कितपर्यंत पूजा आली आहे. परत पूजा थोडीफार पुढे गेली असेल तर बघूया. पण आपल्याकडे गाडी नसल्यामुळे ना आपण चलत येता, त्याच्यामुळे एवढं सकाळी कोणाला फोन लावून उठवायचे. सो माझं प्लॅनिंग पण रात्रीनंतरच झालं 9-9:30 नंतर की माका देवळात जाऊचा सकाळी पूजा करू. सो ते एक मला बोललेले. सो बघू. सो चला बघा सुंदर असं मस्तपैकी प्रवेशद्वार आपण क्रॉस केला आता जस्ट. सुंदर असं सकाळचं वातावरण. अजून माझ्या मते कोण इले नाहीत. आवाज तर मग आतमध्ये येत नाही. आतमध्ये येत काय माहिती नाही. ह्या ना पाण्याटी केलेलं, पाण्याची झडी होऊ नये कारण की ना आमचं देऊळ पूर्ण ओपन असतं. त्याच्यामुळे असं पण तुम्ही येऊन बसलास ना उन्हाळ्यात वगैरे तरी तुमचं गरम होत नाही. पण ते नसले तरी तसं पण थंडच असतं, पण तरी पण. सो बघा सुंदर असं वातावरण. चला आता हातपाय धुऊया आणि आतमध्ये जाऊया. तर सकाळी लोक येतात, पूजा वगैरे करतात आपलं ते हिशोबाने. आंघोळ वगैरे करून स्नान वगैरे करून पूजा वगैरे करतात. सकाळपासून हे येणं चालू असतं लोकांचं. अजून पुजारी इकडे आले नाही, पण ते जसं लोकांना जमतं तसं सकाळी येतात, नारळ वगैरे ठेवतात, आपले बेलपत्र वगैरे वाहतात आणि आपल्या घरी जातात किंवा आपल्या कामासाठी निघून जातात वगैरे. सो असं असतं आमच्याकडे. आता आमच्या उजेड बघा वातावरण. बाहेर जरा उजेड आहे आणि काळोखा म्हणजे काय माहिती आहे. आता आमच्याकडे सकाळी दिसतं, ह्याच्यामुळे दिसत नाही तुमका ह्या ना. ह्याच्यामुळे जरा पण कसं म्हणते हे बघा उघडा डायरेक्ट पाणी येतं म्हणून तर त्यांनी केलेला. सो हे बघा जेवण या साईडला इकडे वगैरे होतं. ॲक्च्युली मेन जेवण इकडे होतं, इकडून आणतात निंगाच्या देवळातून. थोडंसं भात वगैरे एक्स्ट्रा असतो तर इथे बनतो, बाकी सगळं जेवण तिकडेच बनतं. सो हे बघा मस्तपैकी असं वातावरण सकाळचं.
नाकान फार नाही. शिवाजी राठोड सोमवारी मुक्त तुझ्या दर्शना गेल्यास असलेले अमृता फळ तोडला मान्य करून घे. त्यांचं घरचं आकार अशी राजी करून त्यांच्या धंद्या व्यवहारात केल्या करता सुखजग सर्व करता कल्याण कर. हा बरोबर होय बरोबर. नमस्कार. बरोबर. तिची कुठं मानव काय मनात काय करणार आहे. बाहेर पडतो त्यानं रस्त्याने तुला नाही असं बेल आणलं बेल घे तुळशी आणलं फुलं आणलं पटकन द्यायचं देते देते असं काय ते बाग्यांबरोबर कसं बोलतं. घे ना तू हात लावून को म्हटलं घे ना मी काय त्याका तेवढंच भया जिकू बाकी काय त्याका तेवढंच जिकूचा बाकी काय जिकूचा. एवढा पुत्ते मग तू झालं तर आहे ठेव. एवढा पुत्ते बा बाहेरला. आम्ही कसे ह्या वागतो कसे म्हणजे कसे बसतो कसे ह्या करतो काय नाही तुझं काय काढतो असताना आम्ही कसे जसे येडे वाकडे दिसतो गबाळ्यासारखे. हा गव्हासारखे गडबडीत आम्ही करतो रोज गेले गडबड मोठी फुलं बंद झालं काय रे मोठी दोन पण ती काय लक्षात दिलं नाही. आंघोळ देव पुजल्याने जसं गडबड टाकवा टेकला सापाचा फुलं काढून कधी असते नाही तसं काल संध्याकाळी जाऊन काढले. बेल आधी नाही होतो बेला जाऊन म्हणजे नाही तो म्हटलं पावणे टाईम बेल जाऊन काढले बेलावर तिसऱ्याच्या अंधारात. बाजार
जमणार का ह्या देवा खरा हो झाडू भरून आता मग दोन वाटी ह्याला झालं मग काय ह्या नाही. दोन वाटीत गंज उजळले झाडू मारते टेन्शन नाही म्हणून झाडू मारते 2 वाटीत गंज झाडू मारते हो 61 त्याच्यावर होता का नवीन पण आता लिंगाच्या देवावर आता आंघोळ्या देवावर झाली, पूजा वगैरे झाली, थोडीशी आपण प्रसाद वगैरे करायला मदत केला हा कांगा. आणि आता जाऊया पुढे लिंगाच्या देवात गेल्यात. सो तिकडे पूजा चालू आहे, तिकडे पूजा करून घेतात. सो तिकडे जाऊया आपण. वाजले आता 7:35 7:30 झाले. एक बघा पूजा चालू आहे. चला आता रिंगाचा देवाचा झाला पूजून. हो ना, आता मग काकांकडे घेऊन काकाच वाघोबाकडे जातले बघूया. चला आता जाऊया परत देवाला गांगोच्या. या भांड्याक काय म्हणतात? गळती गळती म्हणतात ना. गावात ना हा ती कंटिन्यू अभिषेक पडत राहणार ना. कुठे गेला तरी नाही खाली पडा जुना वाटता, पितळेचा वाटता जुना.
तांब्याचा तांब्याचा तांब्याचं होतं ना? नाही पडत वत नाही राहतात बघ ते आहेच वत अरे हो ते चिकन तू वत आणि तो ह्या मी लोटणार होय ना तू कसं वित नाही नाही आधी लोट ठेव मग वतून टाक. नाही लगेच नाही झाला नाही हलव घे जरा ह्या कांदा असा कर ह्याच्या का हलवते हा पडता पडता पडताना कांदा पतवा जरा स्ट्रेट करा. हां. नाही मगाशी बरा पडत होता. आता तर बंद झाला कर काय तुका मना करूच आता कर करूच तर काय ना पाणी पडा होय ना हां पडता आता पडता. पडता घर लाव थंय थंय घे बाबू तू ओके हा हो काय बघा हेच ना काढलं नाही ना ते साखळी आहे खूप वर काही करून ठेवलेली आहे खाली खाली आकडा येतो आकडो काढ खाली तो बघ इकडे वर लावलेला त्या टोकात तो हे बघा हा तो तो सावकाश आपण ह्याचा काढून टाकून सांगितलं थेट ठेवलं बाबा काल टाइम होतो बघलंच ना काय करीत एकच होल पाड पिशी एक आणि उतर घाल तुझा म्हणणं बरोबर आहे पण काल 3 वर्ष भाकरी खाऊ गेली तू बघलंच ना एकच वर डबल पाडू नको नाही 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 जरा वाय धीर घ्या हो भाऊजी धीर नाही धीरा काय काय ह्या नाही टाइम नाही चांगलं दिसतं ना तुमचं काही इलाज नाही सगळा तुमचा तिकडे डबल पाडू नको हां बारीक पडलं तरी चालत पडावा आधी हो का सावकाश हा आत्ता काय त्या करा तुम्ही कॅमेरा बिमेरा काय तो मारा आता तरी पुरे हां काय त्या तुळशी पत्र टाकलं येतं बघ येतं हां येतं आता समोरून तू काढू समोरून काढ गणपती उजळतो आज ना ह्याच्या का उजळलं गप्रवशी मस्त पैकी यावर आधी काय काय व्हायचं घेऊ आता ना नको रे बाबा. कंटिन्यू त्याच्यावरती अभिषेक करतो. वाद्यात नाही होतंय मी हे लागलं पाठी पिठाचं येऊ लावतं पुरा पाठी कापूस अगरबत्ती गंध ही फुला पूर्ण नाही ही बेलाची 5 पानात ती अगोबाच्या वर डोक्यावर ठेवायची मोठ्या देवा मोठ्या देवाची आणि हे गोंडे जेडे ते पेचून घाल फुला पुरणार नाहीत थोडेसे तुळशी घे फुला पुरणार नाहीत हा गोंडी काढते हा म्हणून सांगते कारण थंय देव भरपूर तुका तर ह्या म्हणजे फुला पूर्ण अक्कड घालून गेलं असतं बाकी जेव कोणती झाले हा इकडे रेंगाचा झाला ह्या झाला आता इथल्या इथे नाही तकडे जाऊ काय अजून इथल्याच मदत आणि घे गोंडी कटण्यासाठी बरोबर बेल बिल घाल इसरा नको नाही त्या सांगा बाकी काय पुसतो होतो पण इसरा बोलतो की यावं नको वागडे पहिलं तेव्हा गांगोचा देव करतात त्याच्यानंतर लिंगाचा देव त्याच्यानंतर वाघोबाचा देव आणि नंतर विठला देवीचा देव. सो चला आता जाऊया आपण वाघोबाच्या देवळात. सो रामाकात माझ्यासमोर माझ्यासोबत रामाकात ते आणि मी. सो चला पोचला होता देवळात वाघोबाच्या बघा आता पूजतो देव झाडूबिडू मारायची आणि नंतर देव पूजवतो. सो असं विषय हा. सो चला
चला झाला आपला देव पूजून हे बघा. सो दाखवतो तुमका. आणि आता जाऊया आपण वरती. होय 15-20 मिनटं 25 मिनटं झाली असतील अधिक. देवच जास्त आहेत ना. सो चला आता आपण जाऊया परत गांगोच्या देवाकडे. तिथून मग पुढे बघूया. अजून आता आग पेटवत आग चायसाठी. गडजे बोलावतात फक्त सामन्या आधी सांभाळतो. पिऊया चाय. चला मग कुठल्या टीव्हीचा काय करतो बाबा? थँक्यू. आहे थांबा इकडेच घरा मला. थँक्यू. तुमचं नाव काय काय? दिवाकर सावंत ना? हो हो नक्की नक्की. काकाने आपल्याला सोडल्याने. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता आलो आहे देवळातून. असं मस्तपैकी वाईब होता आणि मस्तपैकी पूजा वगैरे आपण केली. थोडं आपण थांबू शकलो नाही कारण की आईची थोडी डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती. सो मला तिथून थोडंसं लवकर निघावं लागलं. आता जेवण वगैरे होतं ना ते दाखवू शकलो नाही. तर समरण ना तिकडे असताना ते दुपारी जेवण असताना ते कॅन्सल झालं. तिकडे काहीतरी अडचण होती ना त्याच्यामुळे ते कॅन्सल करण्यात आलं. पण बाकी तिकडे ते नैवेद्य वगैरे करतात. आम्ही दर सोमवारी नैवेद्य होतो आपल्या देवळात. तर दर सोमवारी आपल्या देवळात नैवेद्य होतो. पण तसा होत होता नैवेद्य तिथे. पण आपल्याला तर ते वेळ नव्हता म्हणून आपण थांबलो नाही. आपल्याला सांगत होते ते की थांब म्हणून तिथे. पण माका तिकडे आता जायचं होता. आई डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती कणकोलीत. सो आपल्याला कणकोलीत जायचं होतं त्याच्यामुळे आपण तिकडे थांबलो नाही. पण असं म्हटलं तुम्हाला ते पूजा दाखवली नव्हती तर म्हणून चला म्हणजे पूजा पण दाखवूया म्हणून मी दुसऱ्या सोमवारी सकाळी 6 वाजता उठून वगैरे गेलो. नमस्कार मित्रांनो, जर तुमका असेच कोकणचे व्हिडिओ तुमका अजून बघूचे असतील आणि पुढे अजून गणपती आहे तर माझा व्हिडिओ एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. आपली काळजी घ्या.